नमस्कार, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे, स्वप्नस्फूर्ती टेट मार्गदर्शन केंद्र इस्लामपूर यांच्या YouTube चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रो, आज आपण तुमच्यासाठी एक सदाबहार आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहे। तो म्हणजे शिक्षक अभियोग्यता परीक्षा TIT याविषयी सखोल मार्गदर्शन करणारा व्हिडिओ। आता या व्हिडिओमध्ये आपण जर काय पाहणार असेल तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहायचं की हा TIT म्हणजे नेमकं काय। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू। TIT चा लॉंग फॉर्म आहे टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट। टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट यालाच मराठीमध्ये संबोधलं जातं शिक्षक अभियोग्यता परीक्षा। आता शिक्षक अभियोग्यता परीक्षा ही एकूण किती गुणांसाठी असते तर एकूण गुण असतात त्यांचे 200 गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाते विद्यार्थी मित्रो। आणि यामध्ये प्रश्न सुद्धा असतात एकूण 200 प्रश्न 200 गुण, म्हणजे यावर आपल्याला सरासरी एक लक्षात येतं की एका प्रश्नाला 1 गुण या पद्धतीने परीक्षा कंडक्ट केली जाते। त्यानंतर या परीक्षेसाठी कालावधी किती असतो, किती वेळामध्ये ही परीक्षा आपल्याला सोडवणं अत्यंत गरजेचं राहतं। तर आपण जर पाहिलं तर फक्त 2 तास वेळ आपल्याला देण्यात आलेला आहे। आता 2 तास वेळ जर म्हटलं तर किती वेळ होतो तर 120 मिनिटे। 120 मिनिटे। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा बारकाईने पहा की आपण गुण 200 पाहिले, प्रश्न 200, परंतु परीक्षेचा असणारा एकूण कालावधी जर लक्षात घेतला तर हा कालावधी आहे 120 मिनिटे। जर अप्रॉक्सिमेट जर आपण काढलं तर 200 प्रश्नांना जर 120 मिनिटांनी जर डिवायडेशन जर केलं तर अप्रॉक्सिमेट आन्सर आपलं 34 सेकंद इतकं येत आहे। मग 34 सेकंद म्हणजेच काय तर 200 प्रश्न जर तुम्हाला कव्हर करायचे असतील तर हे 200 प्रश्न कव्हर करण्यासाठी सरासरी एका प्रश्नाला आपण जास्तीत जास्त 34 सेकंदच वेळ देणं अपेक्षित आहे। परंतु आपल्या परीक्षेला बसल्यानंतर असं होतं की आपण या पेपरचा जास्त ताण घेतल्यामुळे डिप्रेशन मध्ये जाऊन एक प्रश्न आपण 34 सेकंदामध्ये सोडवू शकत नाही। मग यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर यासाठी आपल्याला परफेक्ट नियोजन करणं गरजेचं आहे। आता नियोजनामध्ये काय तर नियोजनामध्ये पहिली पायरी येते ती म्हणजे ही परीक्षा समजून घेणं गरजेचं आहे। कारण परीक्षा जर आपण समजून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने तयारी करून किंवा कोणती स्ट्रॅटेजी ठेवून आपण या परीक्षेला सामोरं जाईल आणि आपल्याला उत्तम असं यश संपादन आपण करू। तर यामध्ये आपण जर बघा 34 सेकंदामध्ये आपण हे पाहिलेलं आहे। तर यामध्ये आता जर आपण बघितलं तर ही जी TIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता परीक्षा ही जी काय परीक्षा होते शिक्षक अभियोग्यता परीक्षा, विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा आपली असते ती म्हणजे ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा आहे। आपल्याला ऑफलाईन मध्ये देता येत नाही। जसं आपण TET पाहिलं की 150 प्रश्न 150 गुणांसाठी असतात, 150 मिनिटं वेळ दिला जातो आणि ही ऑफलाईन परीक्षा असते। परंतु जर TIT जर पाहिली तर ही परीक्षा आहे ऑनलाईन, म्हणजे संगणकावरती ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून आपण ही परीक्षा सेंटरवरती परीक्षा द्यावी लागते। यामध्ये फक्त एकच आपला प्रॉब्लेम आहे, अडथळा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना संगणकाचं नॉलेज नाहीये या विद्यार्थ्यांना हा प्रश्नपत्रिकेतला पेपर सोडवताना अडथळा निर्माण होतो। आता हा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आपण काय करणं अपेक्षित आहे तर बघा, तर आपल्याला अगोदर संगणकाविषयी थोडक्यात माहिती करून घेणं गरजेचं असतं। त्याचा माऊसचा असणारा एरो हा कोठा आहे, परत माऊस केल्यानंतर प्रश्न सोडवत असताना आपण एखादा प्रश्न जर सबमिट केला तर सबमिट केल्यानंतर नेक्स्ट बटन वरती क्लिक करून आपल्याला पुढचा प्रश्न सुरू करणं हे तितकंच आपल्याला गरजेचं आहे। म्हणून या गोष्टींचा आपण अभ्यास करून मगच आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं राहतं। विद्यार्थी मित्र, शिक्षक अभियोग्यता परीक्षा ही परीक्षा सर्वात प्रथम 2017 साली घेण्यात आली। 2017 साली डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात आली, म्हणजे 12 डिसेंबर पासून ही परीक्षा सुरू झाली ते अप्रॉक्सिमेट एक 10 ते 12 दिवस हा परीक्षेचे पेपर झाले। म्हणजे 2017 साली एकूण 29 पेपर झाले। आता हे 29 पेपर म्हणजे कसे, आजच्या दिवसामध्ये 3, उद्याच्या दिवसामध्ये 3, असे प्रत्येक दिवसामध्ये 3-3 बॅचेस करून हे 29 पेपर घेण्यात आलेले। मग या 29 पेपर मध्ये 2017 साली विद्यार्थी बसलेले या विद्यार्थ्यांचं परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं आहे 2,97,520
इतक्या विद्यार्थ्यांनी 2017 साली परीक्षा दिली. परंतु 2017 साली ही परीक्षा देत असताना यामध्ये असा क्लॉज होता की ज्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी हे पास झालेले त्याच मुलांना 1ली ते 8वी साठी शिक्षक अभियोग्यता परीक्षा देणं बंधनकारक होतं. परंतु त्यावेळेला काही मुलांनी टीईटी पास नसताना देखील अभियोग्यता देण्याचं धाडस केलं, परंतु त्यांना नंतर पोर्टलमधून बाहेर काढण्यात आले. ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे अभियोग्यता द्यायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची परीक्षा कुठली पास होणं गरजेचं आहे, तर ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी. ही परीक्षा जर पास झालो तर आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा देऊ शकतो. यामध्ये नंतर बघा 2,97,520 मुलांनी परीक्षा दिली. त्यानंतर अजूनही भरती सुरू आहे आणि 2020 मध्ये 2019-20 या सालामध्ये एकूण 12,000 पदांची शिक्षक भरती सुरू झाली. आता 12,000 शिक्षक पदांची भरती सुरू झाल्यानंतर हे पद 12,000 पेक्षा थोडे जास्त आहेत, पण अप्रॉक्सिमेट आपल्याला आकडा माहित नसल्या कारणामुळे आपण एक 12,000 विद्यार्थी जर अंदाजित धरले तर 12,000 पदांची भरती सुरू झाली. आणि या भरतीसाठी तुम्हाला जे काही मेरिट लागलं किंवा जी काही गुणवत्ता यादी लागणार होती ती गुणवत्ता यादी याच परीक्षेच्या मेरिटवरती होती. म्हणजे या परीक्षेत जे काय तुम्हाला गुण धारण झालेले आहे या गुणावरतीच आधारित तुम्हाला नोकरी मिळणार की नाही हे ठरवण्यात येतं. आता नोकरी म्हणजे काय, तर यामध्ये आपण बघा अभियोग्यता परीक्षा दिल्यानंतर अभियोग्यता परीक्षा ही एकूण जर आपण पाहिलं तर यामध्ये थोडक्यात आपण बघा की ही परीक्षा कोण कोण देऊ शकतो. तर या परीक्षेमध्ये एकूण 4 स्तर करण्यात आले. पहिला स्तर आहे तो म्हणजे 1ली ते 5वी, याला आपण म्हणतो पूर्व प्राथमिक स्तर. त्यानंतर 6वी ते 8वी याला आपण उच्च प्राथमिक स्तर सुद्धा असं संबोधलं जातं. त्यानंतर 9वी ते 10वी माध्यमिक स्तर आणि त्यानंतर 11वी ते 12वी. आता 11वी ते 12वी याला आपण म्हणतो ज्युनियर कॉलेज. म्हणजे या पद्धतीने 11वी 12वी ज्युनियर कॉलेज. यामध्ये या 4 पद्धतीमध्ये आपण 4 स्टेप मध्ये परीक्षा घेतली जाते. आता या 4 स्टेप शासनाने एक ड्रॉबॅक ठेवलेला आहे या परीक्षेमध्ये, तो म्हणजे असा की ज्या विद्यार्थ्याचं डीएड झालेलं आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याचं जर एमए बीएड जर असेल तरी सुद्धा या दोन्हीही विद्यार्थ्यांना एकच पेपर सोडवायला दिला जातो. आणि या परीक्षेमध्ये जे मार्क आहेत हे मार्क तुमचे 1ली ते 5वीला सुद्धा ग्राह्य धरले जातात, तर 6वी ते 8वीला सुद्धा ग्राह्य धरले जातात. त्याचप्रमाणे 9 ते 10वी आणि 11वी ते 12वीला साठी सुद्धा तुमचे हेच गुण ग्राह्य धरले जातात. यासाठी तुम्हाला वेगळी स्वतंत्र परीक्षा देण्याची आवश्यकता नसते. म्हणून हे डोक्यात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन जास्त आहे हे विद्यार्थी यांनी ही परीक्षा देणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये जर आता 1ली ते 12वी पर्यंत जर शिक्षक भरती जर सुरू झाली तर या 12वी पर्यंतच्या शिक्षकांना शिक्षक अभियोग्यता देणं हे कंपल्सरी राहील. जर ही परीक्षा जर तुम्ही दिली असेल तर आणि तरच तुम्ही शिक्षक होऊ शकता, इव्हन प्रायव्हेट स्कूलला देखील. म्हणजे आपला एक गैरसमज होता की काय, तर जर आपण प्रायव्हेट स्कूलला जर अप्लाय करणार असू तर आपल्याला ही अभियोग्यता देणं गरजेचं नाहीये. पण विद्यार्थी मित्र असं काही नाहीये की आपल्याला अभियोग्यता सुद्धा ही द्यावी लागेल. कारण आपल्याला प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो दोन्हीकडे जरी जॉब करायचा असेल तरी सुद्धा आपल्याला ही अभियोग्यता द्यावी लागेल. आता यामध्ये आपण थोडक्यात पहिला स्तर समजून घ्या, 1ली ते 5वी. आता 1ली ते 5वीला अभियोग्यता देण्यासाठी आपलं क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम आपलं म्हणजे डीएड, कोणताही शिक्षण शास्त्रातील डिप्लोमा कंप्लीट असणं गरजेचं राहील. आणि त्याचबरोबर आपण पाहिलेला टीईटी पेपर 1 म्हणजे टीईटीचा जो पहिला पेपर आहे पूर्व प्राथमिक स्तरासाठी तो पेपर 1 आपण पास असणं गरजेचं आहे. एवढं जर आपलं क्वालिफिकेशन जर असेल तर आपण 1ली ते 5वी साठी शिक्षक अभियोग्यता परीक्षा देऊ शकतो. त्यानंतर बघा 6वी ते 8वी साठी सुद्धा काय, तर 15वीची आपली पदवी म्हणजे ग्रॅज्युएट म्हणजे कोणतीही असो, सायन्स आर्ट्स कॉमर्स यापैकी कोणतीही जर एक पदवी धारण जर केली असेल तर तुम्ही ही अभियोग्यता देऊ शकता. आणि यासाठी अभियोग्यता देण्यासाठी परत तुम्हाला क्रायटेरिया राहतो, तो म्हणजे कोणता, तुमचं बीएड असो किंवा बीएड किंवा बीएडची म्हणजे डिप्लोमा किंवा पदवी शिक्षण अध्यापन शास्त्राचा. आणि त्यानंतर टीईटी पेपर 2
इतकं जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही 6वी ते 8वी साठी शिक्षक अभियोग्यता परीक्षा देऊ शकता. त्यानंतर 9वी ते 12वी साठी तुम्ही 15वी म्हणजे तुमची पदवी ही पास असणं गरजेचं आहे. आणि ही पदवी पास झाल्यानंतर आणि विद्यार्थी मित्र हे समजून घ्या की पदवी पास होणं म्हणजेच काय, तर तुम्हाला किमान 50% गुणांना पदवी पास होणं गरजेचं आहे. जर 50% जर तुम्हाला नसतील तर तुम्ही अभियोग्यता देण्यासाठी पात्र नाही. म्हणून तुम्ही 50% गुणांनी पदवी उत्तीर्ण होऊन नंतर तुमचं या ठिकाणी बीएड ही पात्रता पास असणं गरजेचं आहे. आणि बीएड मध्ये सुद्धा तुम्हाला 50% असणं आवश्यक आहे. आणि आपण पाहिलं की 9वी ते 10वी साठी इयत्ता 15वी पदवी उत्तीर्ण होणं आणि त्यानंतर बीएड उत्तीर्ण होणं गरजेचं राहतं. यानंतर आपण जर पाहिलं तर 11वी ते 12वी साठी जर तुम्हाला ज्युनियर कॉलेजसाठी जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन हे 50% गुणांनी आणि त्यानंतर तुम्हाला शिक्षण अध्यापन शास्त्रातील बीएड ही पदवी उत्तीर्ण होणं गरजेचं राहतं. जर तुम्ही ही जर पदवी जर उत्तीर्ण झाला तर तुम्ही 11वी ते 12वी साठी अर्ज करण्यासाठी पात्र असाल, म्हणजे शिक्षक अभियोग्यता देण्यासाठी तुम्ही पात्र आहात. आता यानंतर जर आपण पाहिलं एक उदाहरण म्हणून जर आपण एखाद्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक क्वालिफिकेशन MA प्लस बीएड किंवा डीएड आणि टीईटी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे दोन्ही उत्तीर्ण आहे असा विद्यार्थी कोणकोणत्या परीक्षांसाठी अर्ज करू शकतो हे जर आपण जर प्रायोगिक तत्वावरती जर पाहिलं तर बघा, तर या विद्यार्थ्याने MA कंप्लीट केलेला आहे, म्हणजे 50% गुणांनी MA कंप्लीट आहे. त्यामुळे तो 11वी ते 12वी साठी सुद्धा पात्र असू शकतो. कारण का, तर MA सोबत त्याचं बीएड सुद्धा आहे. मग MA बीएड असल्यामुळे तो 11वी ते 12वी साठी पहिला अर्ज करू शकतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याचं डीएड सुद्धा आहे. जर हा विद्यार्थी डीएड असेल तर त्यासोबत त्याला टीईटी पेपर 1 किंवा पेपर क्रमांक 2 यापैकी कोणता तरी एक पेपर पास असणं गरजेचं आहे. जर दोन्ही पेपर पास असेल तर तो इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी या दोन्ही इयत्तेसाठी अर्ज करू शकतो. आणि त्याचबरोबर MA म्हणजे MA च्या अगोदर त्यानं BA ची पदवी धारण केलेली आहे, म्हणून तो 9वी ते 10वी साठी सुद्धा अर्ज करू शकतो. याप्रमाणे हा विद्यार्थी ज्याचं क्वालिफिकेशन MA बीएड आणि डीएड पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 इतकी पात्रता धारण करणारा विद्यार्थी इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे. आता यानंतर आपण जर थोडक्यात त्याचा अभ्यासक्रम काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. आता अभ्यासक्रमामध्ये जर आपण पाहायला लागलो तर अभ्यासक्रम एकूण आपण मगाशी पाहिलं की 200 गुणांसाठी 200 प्रश्न असतात आणि वेळ हा 120 मिनिट असतो. तर यामध्ये बघा 200 प्रश्नांचं डिवायडेशन कसं करण्यात आले. तर सुरुवातीचा पहिला आहे तर अभियोग्यता म्हणून एक घटक केलेला आहे आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता. अभियोग्यता एक घटक आहे, दुसरा बुद्धिमत्ता घटक. तर 200 गुणांपैकी अभियोग्यता घटक हा एकूण 60% गुणांसाठी विचारला जातो. आता 60% जर तुम्ही 200 चे जर काढले तर तुम्हाला 120 गुण मिळतात. म्हणजे 120 गुणांचे प्रश्न हे अभियोग्यता या एका घटकावरती विचारले जातात. तर त्यानंतर बुद्धिमत्ता या घटकावरती एकूण 40% प्रश्न विचारले जातात, म्हणजेच 80 गुणांसाठी हे प्रश्न विचारले जातात. आता या प्रश्नांमध्ये काय विचारलं जातं तर बघा, गणितीय अभियोग्यतेमध्ये आपण सुरुवातीला पाहू. अभियोग्यतेमध्ये विचारलं जातं तर गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी, भाषिक क्षमता, मराठी म्हणजे भाषिक ज्या आपल्या भाषा आहेत मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी यासारखे प्रश्न आपल्याला विचारले जातात. केवळ मराठीचं असणारं व्याकरण सुद्धा यामध्ये विचारलं जाऊ शकते किंवा इंग्रजीचं व्याकरण सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर अवकाशीय क्षमता. अवकाशीय क्षमता म्हणजे काय तर हे मुलांना लवकर समजत नाही. तर एखादी आकृती म्हणजे सपोज एखादा कागद आहे आणि या कागदाला घडी घातल्यानंतर तो कागद जर एका विशिष्ट ठिकाणी जर कात्रीने कापला आणि हा कागद उघडला, ती जर घडी उघडली तर तो कागद कशा प्रकारे दिसेल असे प्रश्न जे काय विचारले जातात हे अवकाशीय क्षमता या घटकाच्या अंतर्गत येतात. त्यानंतर कल आणि आवड म्हणजे जो विद्यार्थी अभियोग्यता देणार आहे यांना त्यांचा कल कोणीकडे आहे म्हणजे डिसिजन मेकिंग टाइप क्वेश्चन यामध्ये विचारण्याची शक्यता दाट राहते. म्हणजे क्रीडांगणावरती खेळत असताना एखादा विद्यार्थी
चुकीचं वर्तन जर करत असेल तर ते वर्तन कसं होणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि त्यानंतर समायोजन आणि व्यक्तिमत्व. आता समायोजन घटकामध्ये आपण बघा, शिक्षक होण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारे समायोजन करणं गरजेचं राहतं. म्हणजे आपण कोणत्या इयत्तेला शिकवतो किंवा कोणत्या वर्गाला आपण शिकवतो त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसोबत आपलं समायोजन, शाळेतल्या इतर सर्व शिक्षकांशी आपलं असणारं समायोजन किंवा मुख्याध्यापकाशी आपण कोणत्या प्रकारे समायोजन साधून घेतो, म्हणजे समवाय साधणे, सर्वांशी मिळतं जुळतं घेऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया योग्यरित्या पूर्णत्वास नेणे, याला आपण समायोजन म्हणू शकतो. आणि त्यानंतर असणारं शिक्षकाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व. शिक्षकांचं व्यक्तिमत्व हे फार उत्कृष्ट असणं गरजेचं राहतं. कारण का तर विद्यार्थी एक रोल मॉडेल शोधायच्या भटकंती करत असतात. आता हे रोल मॉडेल म्हणून हे काही विद्यार्थी हे आपल्या शिक्षकांकडे पाहत असतात, म्हणून शिक्षक हा आदर्श असणं गरजेचं राहतं. हे आदर्शपणा कितपत शिक्षकामध्ये आहे यासाठीच व्यक्तिमत्व या घटकामध्ये शिक्षक अभियोग्यतामध्ये प्रश्न विचारले जातात. आता यानंतर आपण जर दुसरा घटक पाहिला तर बुद्धिमत्ता हा आहे 40% गुणांसाठी एकूण गुण असतात 80. यामध्ये काय विचारलं जातं तर आकलन, वर्गीकरण, समसंबंध. म्हणजे समसंबंध म्हणजे काय तर बघा, एखाद्या राज्याची राजधानी तुम्हाला दिली जाते आणि दुसऱ्या राज्याची राजधानी विचारली जाते. म्हणजे महाराष्ट्र मुंबई असं जर असेल, महाराष्ट्र मुंबई तर दिल्ली काय, या पद्धतीने. मग आता महाराष्ट्राचं मुंबईचं जे काय रिलेशन आहे या पद्धतीनेच दिल्लीचं आणि त्या येणाऱ्या चौथ्या शब्दाचं रिलेशन असेल, म्हणजे याला आपण समसंबंध म्हणू शकतो. किंवा वर्गीकरण म्हणजे काय तर एकूण 4 अंक दिले जातात, त्या 4 अंकापैकी एक अंक तो गटात बसत नसतो, या पद्धतीने सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यानंतर क्रमश्रेणी, तर्क आणि अनुमान. आता श्रेणीमध्ये काय असतं तर क्रमश्रेणीमध्ये बघा, क्रमानं पुढे गेल्यानंतर येणारा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा एखादा अंक कोणता किंवा अक्षर कोणतं हे आपल्याला विचारलं जातं. आणि तर्क अनुमान, आपण तर्क किती चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा अनुमान कसे काढू शकतो, त्यासाठी आपल्याला अनुमान, निष्कर्ष किंवा वेन आकृत्या, वेन डायग्राम या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे कूटप्रश्न आणि सांकेतिक भाषा. आता कूटप्रश्नामध्ये आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात की तिथं पण डिसिजन आपल्याला घ्यावे लागतात. आणि त्यानंतर सांकेतिक भाषा म्हणजे पेनला, हा माझ्या हातामध्ये आता पेन आहे, पेनला पेन्सिल म्हटलं, पेन्सिलला पट्टी म्हटलं तर मी कशाच्या साहाय्याने लिहीन, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमध्ये आपण म्हणू शकतो त्याला सांकेतिक भाषा. आणि लयबद्ध मांडणी. आता लयबद्ध मांडणी म्हणजे एका विशिष्ट क्रमाने एक अक्षरमाला लिहिली जाते आणि काय अक्षर मिसिंग ठेवली जातात, त्या ठिकाणी कोणते अंक येतील किंवा कोणते अक्षर येतील, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आता हे झालं आपलं अभ्यासक्रमाचं स्वरूप. आता अभ्यासक्रमाचं स्वरूप झाल्यानंतर आपण याच्या अगोदर अभ्यासक्रम पण पाहिला, गुण पाहिले, प्रश्न आणि वेळ. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपण पाहणार आहोत म्हणजे काय तर अभियोग्यता. एक विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये किती वेळा देऊ शकतो. ज्या पद्धतीने आपल्याला टीईटीचं जर आपण पाहिलं तर टीईटी ही विद्यार्थी भरपूर वेळा देऊ शकतो, म्हणजे त्याला लिमिट नाहीये. फक्त असं लिमिट गाठलेलं आहे की एकदा का टीईटी पास झालं तर ते सर्टिफिकेट 7 वर्षासाठी व्हॅलिड ठरलं जातं. परंतु या ठिकाणी असं काही नाही. या ठिकाणी फक्त एकच निर्णय असा घेण्यात आला आहे की एखादा विद्यार्थी परीक्षा देत असताना तो त्याच्या लाईफमध्ये 5 वेळा देऊ शकतो. 5 वेळा म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये सपोज आपण जर इथे चार्ट जर काढला, पहिली अभियोग्यता दिली आणि त्याला समजा 120 गुण पडले, त्याला असं वाटलं की आपले 120 गुण कमी आहेत आणि आपल्याला शिक्षक होण्यासाठी फारच कमी आहेत आणि आपण यामुळे शिक्षक होऊ शकत नाही, तर या विद्यार्थी दुसरी परीक्षा देऊ शकतो आणि यामध्ये त्याला 130 गुण जर धारण झाले तर ज्या वेळेला शिक्षक भरती होईल त्या शिक्षक भरती होत असताना त्यामध्ये 120 गुण सुद्धा त्याचे राहतील आणि 130 गुण सुद्धा राहतील. परंतु त्यानं 130 गुणांचा वापर करणं गरजेचं आहे. कारण यामध्ये काय केलेलं आहे तर एक विद्यार्थी 5 वेळा, जास्तीत जास्त 5 वेळा अभियोग्यता देऊन आपल्या गुणांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. आणि सुधारणा घडवून आणल्यानंतर त्याचे जे हायेस्ट गुण आहेत या हायेस्ट गुणांचा वापर करून तो शिक्षक भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. या पद्धतीने हा नियम आहे. त्यानंतर त्याला 6व्यांदा परीक्षा देता येणार नाही. फक्त तो परीक्षा त्याच्या आयुष्यामध्ये 5 वेळा देऊ शकतो आणि ही परीक्षा देत असताना त्याला कोणत्याही वयाची मर्यादा घालण्यात आलेली नाही. परंतु नोकर भरती करत असताना तिथं मात्र आपल्या वयाला बंद घालण्यात आलेला आहे.
आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणा शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये पात्रता गुण किती आहे, तर यामध्ये अशी कोणतीही अट नाही. जो विद्यार्थी 200 गुणांपैकी 1 गुण फक्त जर धारण करत असेल तरी सुद्धा तो शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र धरण्यात येत आहे. त्यामुळे इथं कोणतंही बंधन नाही. परंतु विद्यार्थी मित्र एक ध्यानात घ्या, ज्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण असतील तोच फक्त शिक्षक भरती होण्यासाठी पात्र आहोत. या पद्धतीने आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.